स्वीप मारा और ये बहुत ही बढ़िया शॉट। अंपायर का इशारा 6 रन। बहुत ही अच्छी बल्लेबाजी यहाँ पर सचिन पाटिल की। एबी डिविलियर्स की याद दिलाते हुए यहाँ पर सचिन पाटिल। बढ़िया यहाँ पर गेंदबाजी। थोड़ी सी और पीस थी गेंद, नहीं अच्छी तरह खेला। डॉट गेंद जाती हुई। अगली गेंद ऋषि मस्के की सचिन पाटिल के लिए। ऑफ स्टंप के काफी बाहर और पिच गेंद। बढ़िया यहाँ पर रनिंग, दोनों बल्लेबाजी बल्लेबाज के बीच। 2 रन जरूर मिलेंगे, 2 रन के साथ बढ़ता हुआ स्कोर 8 रन। फिर से सामने मार दिया। 2 रन जरूर मिलेंगे, 2 रन के साथ बढ़ता हुआ स्कोर 10 रन। और ये गुड़गा शुक्ला सोकर शॉट। 2 रन जरूर मिलेंगे, 2 रन के साथ बढ़ता हुआ स्कोर 12 रन। काफी अच्छी बल्लेबाजी करते हुए यहाँ पर उल्टा सारे स्वीप शॉट मारते लेग साइड की जानिब। 6 रन, 6 रन के साथ बढ़ता हुआ स्कोर 18 रन। स्वीप मारने में काफी होनहार यहाँ पर बल्लेबाज सचिन पाटिल। अभी आए गेंदबाजी के लिए हुसैन सर। और लोअर फुल टॉस कैप में जाता हुई गेंद यहाँ पर। 2 रन जरूर मिलेंगे, 2 रन के साथ बढ़ता हुआ स्कोर 20 रन। दूसरा ओवर जारी। फिर से फुल टॉस।
रिव्यू नहीं है। और पहला झटका लगता हो यहाँ पर वीर के रूप में एसजे को। अभी वीर की जगह नए बल्लेबाज बालाजी दुड्डे। बैट रेनापुर से लाना पड़ेगा। चुरुटी बैट लियो, चुरुटी लगती उसको। अच्छी गेंदबाजी करते हैं यहाँ पर। मैच जल्द से जल्द शुरू करें। सर्व संघ मालकांना एक अशी फुल टॉस चेंडू अक्रॉस द बॅटने मारला. स्क्वेअर लेग दरम्यान धावा येतात त्यात 4. जे काही नियम आहेत ते सामना सुरुवात होण्याच्या अगोदर क्लिअर करूनच ग्राउंडच्या मध्ये उतरावे. आपल्याकडे LBW, टाइम आउट किंवा नो बॉलचा रिप्ले असे हे नियम नाहीयेत.
हा, कदाचित असं होऊ शकतं की जाणून बुजून जर कोणता फलंदाज कोणता खेळाडू येत असेल आणि सामन्याला उशीर होत असेल तर त्या ठिकाणी आयोजक या नात्याने मी काहीतरी संगनमताने निर्णय घेईल, पण अंपायरने हा निर्णय देऊ शकणार नाहीत. हे सर्व संघ मालकांना आयोजकाकडनं दिली गेलेली सूचना आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, स्क्वेअर लेग दरम्यान फ्लिक केलाय, धावायचा त्याच 4. हा भाई, स्कोर पाटील सर, स्कोर स्कोर कयूम 27 धावा. परत एक लोअर फुलटॉस. हार्ड हिटिंग फलंदाज बालाजी डुड्डेना फुलटॉस मारा सातत्याने करत असताना चेंडू जातोय सीमापार, धावायचे 4. मांजरा अक्वा, आपण जार मोजून घेऊन जायचंय, मोजून द्यायचं आहे. जरी माझ्या घरचा प्लॅन्ट असला तरी मोजून जायचंय, मोजून घ्यायचंय. सर्व खेळाडूंनी खाली घेऊन बसलेले रिकामे जार सहकार्य करायचे, यांना जार वापस द्यायचे. 2 षटकानंतर 1 गड जमवल्यात एस जे क्रिकेट क्लब डी 32 धावा. आता नवीन गोलंदाज झालाय तो महेश चव्हाण. सर्व खेळाडूंना विनंती आहे, पिण्याचं पाणी आलेलं आहे, सर्वांनी आपली तहान भागून घ्यायचं आहे. शॉर्ट आपला चेंडू ऑप्शनच्या बाहेर येऊन खेचायचा प्रयत्न होता, तेवढा काही अचूक वेध लागला नाहीये क्षेत्ररक्षकाकडून. ढिल्लेपणा, मात्र धावाले त्या 2. या 2 धावसंख्येने संघ वाटचाल करतोय 34. सकाळपासून सर्वात चांगली सुरुवात करताना एस जे रिव्हर्स स्वीपच्या नादात सचिन पाटीलला चेंडू जाते निर्धाव. परत खोलवर टप्प्याचा मारा, सातत्याने निर्धाव चेंडूवरती गोलंदाजी करत असताना महेश. हॅलो, नाही बाराशे 50 बरोबर आहे सर. मार्केटमध्ये 1800 रुपये किंमत त्याची आहे आणि याची 2000 रुपये किंमत आहे. ऑलरेडी आपला रेट 100-200 कमी जातो. पुढील चेंडू महेशचा बालाजीसाठी. सातत्याने एकच चेंडू टाकत असताना आपण अक्रॉस द लाईन फटकेबाजीच्या नादात सातत्याने फलंदाज निर्धाव चेंडू जात असताना दरम्यान षटक समाप्त. षटक झाले ते 3 षटकामध्ये 1 गडाच्या मोजल्यात. एस जे झाले 35, फक्त 3 धावा मोजल्यात. सुरेख गोलंदाजी केलेला हा षटकात महेश चव्हाण यांनी. काही वैयक्तिक आणि तांत्रिक अडचणीमुळे संघ हा 9 खेळाडूवरती या ठिकाणी खेळत असताना
सुनील पुढील षटक घेऊन आलाय. शॉट ऑफ लावून चेंडू क्षेत्ररक्षक खाली आहे आणि सचिन पाटील हा मोहरा टिपलाय त्या सुनीलने. पेशाने हा सुनील फलंदाज आहे, पण संघाला आवश्यकता आहे गोलंदाजी. जर गोलंदाजी केला आणि मोठ्या फलंदाजाला बादही केलाय, याला म्हणतात खेळाडू. सचिनची जागा घेतोय पप्पू. दोन्हीही रेणापूरचे. पाहू किती ताळमेळ आहे यांच्यामध्ये. एक आहे रेणापूरचा कर्णधार तर एक आहे रेणापूरचा फलंदाज. खेळतोय गुरु प्रीमियर लीगला लातूर मध्ये. हीच मजा आहे क्रिकेटची. काही औस्याचे, काही अहमदपूरचे, काही उदगीरचे, काही निलंग्याचे. अपव्यय आहे निलंगा वैभव भांडेकरी सोडला तर. सर्व तालुक्यातनं आलेले हे खेळाडू. चांगल्या टप्प्यावरती टाकलेला चेंडू तेवढा सन्मानजनक दाद दिल्या फलंदाजाने. परत एक चेंडू, सलग 3 चेंडू निर्धाव. काहीच अंकुश लावलं या 2 षटकामध्ये. एसएने कमबॅक करत असताना सामन्यामध्ये सुरेख गोलंदाजी महेश आणि सुनीलची. आता मात्र लाईन आणि लेंथ मध्ये ताळमेळ दिसला नाही सुनीलच्या. चेंडू जातोय स्टिकर वरती आदळून. दरम्यान स्कोरलेग पंचाचा निर्णय येतो तो 4 धावेसाठी. तसं पाहायला गेलं तर माफी असावी निलंग्याचे शिडोचेही खेळाडू माऊली चॅम्पियन्स मध्ये होते. बंटी होता, चेतन होता. आता राहिला तर देवनी आणि जळकोट. नक्कीच पुढल्या वर्षी त्यांनाही आपण सामील करण्याचा प्रयत्न करूया. आता रिव्हर्सिपचा कनेक्शन झालंय चेंडूचं. धावे त्या कनेक्ट. हा बरोबर आहे. ठीक आहे, ठीक आहे निलेश. चौकार आहे तो निलेश. 4 धावा आहेत, 4. दोन्ही पंच पाहून द्या. सादिक भाईची मॅच आहे. आजा इरफान देगा मैंने आजा. दोन पोस्टर मधनं जाऊन चेंडू आणायचंय खेळाडूने. शेवटच्या 3 चेंडू मध्ये झोपून काढलंय सुनीलला. वीर भारत संघाची जर्सी घेऊन जायची. वीर भारत आपली जर्सी आलेली आहे. वीर भारत क्रिकेट क्लब लातूर आपल्या संघाची जर्सी आलेली आहे. आपण घेऊन जायचं आहे. दरम्यान पंचांचा निर्णय येतो तो 4 धावा. ये या षटकातला शेवटचा चेंडू आहे. चला पहिल्याच सामन्याला खूप उशीर झालाय. त्यात छोट्या छोट्या गोष्टीसाठी सामना थांबवतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू
दरम्यान षटक समाप्त. चेंडू जातो निर्धाव. धावा झाल्यात त्या 43. 4 षटकाच्या मोबदल्यात 2 गड्याच्या एस.जे. क्रिकेट क्लब लातूर आशिष वीर हा आयकॉन खेळाडू एस.जे.चा आणि सचिन पाटील हे 2 मोहरे टिपलेत. आता वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आला तो महेशने. एक सुरेख षटक टाकलं होतं या पहिलं महेशने. पाहू त्याची पुनरावृत्ती करतो का हा गोलंदाज. टेनिस बॉलवरती बोललं जातं की घाटा शॉट घेऊन मारलेला शॉट अक्रॉस द लाईन मारलेला फ्लिक स्वरूपाचा हा फटका. धावायचे ते 1. हवाल्यात ते 4 लेटकटच्या स्वरूपात खेळला गेलेला चेंडू गतीचा फक्त वापर केलाय. दरम्यान काही क्षेत्रक्षणात बदल करत असताना आता मात्र इकडे सरकून तिकडे मारलेला फटका क्षेत्ररक्षक खाली जातो. ऋषी मस्के सुरेख क्षेत्ररक्षण नक्कीच आपल्या संघासाठी 2 धावा रोखल्यात. या विकेटवरती प्रॅक्टिस केलेला खेळाडू आहे पप्पू खाडप. याला माहिती की या विकेटवरती कशा प्रकारचा खेळ खेळावा लागतो. दरम्यान 50 धावा. आता मात्र बॅटची टॉप एज लागून गडी मात्र बाद. पप्पू खाडपची जागा घेतो तो नवीन फलंदाज संघाचा कर्णधार माजिद पठाण. चला खाडप चला पुन्हा करू डिस्कशन. लातूर मधले सर्वात सिनियर खेळाडूपैकी एक खेळाडू खेळपट्टीवरती दिसत असताना त्याचप्रमाणे पाटील वॉरियर मध्येही भरणा तसाच आहे. सगळे यंग 16 पाटील 16 नाव ठेवावं लागेल रामभाऊला पकडून. जगाच्या वेगळी शॉट ओव्हरपिच चेंडूला खेळताना माजिद पठाण. दरम्यान षटक अवांतर धाव. मला वाटलं पुढे चालला षटक झालं असं वाटलं. माफी असावी. सुरेख फलंदाजी केली आज अजिम काजीनी. इन मध्ये नंबर लागला. बॅकफुटला जाऊन कट केले पॉइंट आणि गलीच्या दरम्यान
स्वतः कर्णधार जातोय. धावा येतात त्याच 4. गेले 3 वर्षात संतोष परात दरम्यान स्कोर 56. गेले 3 वर्षात 6 टुर्नामेंट झालेत. 6 टुर्नामेंट मध्ये 4 टुर्नामेंट पाटील वॉलच खेळले. 4ही टुर्नामेंट मध्ये विश्वनाथ चव्हाणचं नाव आहे. पण विश्वनाथ चव्हाणला चान्स कधी लागतोय मी पण बघतोय. आज 4 नाहीत का? नवीन गोलंदाज आहे तो इम्रान सय्यद उर्फ लाडाने त्यांना बॅटरीवाले असेही म्हणतात. त्यांचा तो पेशा आहे. माजिदच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचे बक्षीस आलंय म्हणून स्पोर्ट्सवेअर लातूर यांच्या मार्फत. पुढील चेंडू इम्रानचा बालासाठी. ओ झेल मात्र सुटलाय. गोलंदाज यष्टी रक्षण करत असताना एसए मध्ये तर असा प्रसंग घडणारच. सुरेख गोलंदाजी. माराच्या षटकामध्ये निर्धाव चेंडू टाकत असताना इम्रान आता मात्र चेंडू हवेत महेश खाली येतोय आणि झेल सोडतोय आणि रनआउटही सोडतात. छाळ प्रदर्शन करत असताना एस ए मोटर्स ज्या ठिकाणी झेल व्हायला पाहिजे त्या ठिकाणी 2 धावा दिल्यात. या 2 धावसंख्येने संघ वाटचाल करतोय. डी डी 59 धावा. पुढील चेंडू इम्रानचा बालासाठी. आता मात्र सुरेख स्करलेग दरम्यान फटका धावायचा खणखणीत षटकार. सतरा 17. मंकड विकेटचा काही प्रयत्नात असताना इम्रान 4 धावसंख्येने दरम्यान षटक समाप्त. धावा झाल्यात त्या 69. धावसंख्येचं लक्ष आहे ते एस ए मोटर्स समोर. 6 षटकामध्ये 70 धावा रोकाच्यात एस जेला.
पंच बॉल घ्यायचा जमा करून. इरफान चौसकडे बॉल आहे. चला फिल्डिंग लावून घ्या लवकर. चला माजिद भाई फिल्डिंग लावून घ्या.
चला अंपायर मॅच सुरू करून घ्या, फार उशीर होत आहे पहिलाच. फिकी बॉलिंग चालणार नाही, सर्वांनी लक्ष घ्या. माईक मधून फिकी देणार आहे मी. हा इम्रान भाई, फिकी को बॉलिंग नहीं है. हाँ या इरफानाचं वेगळंच असतंय बघ काहीतरी, हाय का खयूम? फक्त वय वाढले ना. अरे मायला क्रिकेट खेळून म्हटलं जरा कोण फिकी एवढी मी कॉमेंटेटर होतो. चला दरम्यान सामन्याला सुरुवात होत असताना एस आणि एस मोटर्स दरम्यान गोलंदाज आहेत सागर खोर, टप्प्याचा चेंडू हे आपली गोलंदाजीवरती काही ऑब्जेक्शन आहेत. दोन्ही पंच चेक करतील आणि दोन्ही पंचांनीच निर्णय द्यायचा, आयोजकापर्यंत येऊ द्यायचं नाहीये. तुम्ही जे देताल ते दोन्ही संघाला आणि आयोजकाला मान्य असेल. चला चेक करा, सागर टाका. पंच तुम्ही मध्ये लक्ष द्या, पब्लिक आहे ग्राउंडच्या बाहेर बोलत असते, सगळे मित्र आहेत आपले. चेंडू जातोय अवांतर, वाईट बॉल. नाही संघाची श्री गणेशा होत असताना एस मोटर्सचा या व्हाईटच्या माध्यमातून रिव्हर्स स्वीपच्या नादात चेंडू जातोय निर्धाव. स्ट्राईक वरती आहे तो सुनील, नॉन स्ट्राईक वरती आहे तो हुसेन. आता मात्र चेंडूने हुलकावणी दिले. दरम्यान चांगलं क्षेत्ररक्षण आहे आपल्या संघासाठी. धावा रोखल्यात खाडब यांनी 2. पाटील युट्यूब लाईव्ह आहे, सगळ्याला माहिती आहे. खेळणारे 11 आहेत. स्क्वेअर लेग दरम्यान धावायचे त्या 6. तुम्ही इन मध्ये हवा हा वाजत ती पाटील डबल बना के देता रे नवीन काय मापाई तेवढी 48 48 क्रिकेट नको. विचार चांगले दिसते तुझे. आता काय विचार आहेत बघा, आता मालकाला काय करायचं. 11ची भरती झालेली दिसत आहे. पुढील चेंडू सागरचा सुनील साठी. आता मात्र सुरेख फटकेबाजी करत असताना सुनील. गुरु प्रीमियर लीग एक हास्य खेळ खेळत असताना सर्व खेळाडू सर्व आपलेच आहेत असे समजून ही रंगलेली स्पर्धा आहे.
याची एक आगळी वेगळीच रंगरूपास येणारी ही नाविन्याने भरलेली पर्व पहिलेची ही गुरु प्रीमियर लीग खेळायचा तो मिड ऑफ फोर न चेंडू जातोय मिड ऑनला इनसाइड एज दरम्यान षटक समाप्त. अनिकेतने सुरेख क्षेत्ररक्षण केलंय संघासाठी 2 धावा थांबवल्यात. 1 षटकानंतर धावा झाल्यात त्या 13. दूध भाते नवीन गोलंदाजाचा बालाजी डुड्डे मला वाटतं ह्या मैफिलमध्ये फक्त गुल्लूभाईची कमी दिसायला रामभाऊ तेवढं एकटंच दिसायला कमी जरा गुल्लूभाई जागते आपल्याला रामलिंग शिंदे अमर बदामे संतोष थोरात आठवण करायलेत. कुठं बसला सावलीनं गडी मात्र बाद पहिल्या चेंडूवरती बाद केले हुसेनला. हुसेनची जागा घेतोय तो नवीन फलंदाज यश भुईबार. पाटील वॉरियर या संघाच्या गणवेशामध्ये एक चांगला संघ दिसतो. यश भुईबार रामलिंग शिंदे अमर बदामे अजय विष्णू चव्हाण लाला युसुफ पठाण आणि आयकॉन बाळू पांचाळ सोबत औषाचा नाविन्याने रूपाला आलेला अनिकेत पवार अशी ही पाटील वॉरियर्सचे वॉरियर्स त्याच पद्धतीने वीर भारतचे वीर फैजल कादरी एक तरी दिसतोय. आणखीन कोण आहेत वीर या वीर भारतचे समीर तांबोळी महेश चव्हाणनी जागा घेतली आहे हुसेनची. आल्या आल्या चांगलं फटकेबाजीच्या मूड मध्ये दिसतो महेश. विपुल वाकडे यांची ही वीर भारत. चला दोन्ही संघाचे कर्णधार वीर भारत आणि पाटील वॉरियर नाणेफेकीसाठीचे वीर भारत. चलो वीर भारत नाणेफेकीसाठीचे वीर भारत पाटील वॉरियरचे कर्णधार आलेले आहेत. पुढील चेंडू बालाचा अवांतर चेंडू ए फैजल भेटणार रे कोण आहे कॅप्टन आ गए हाँ पिचिस है समीर. हाँ गुडघा टेक तमाशा देख खणखणीत षटकार. फलंदाजही तेवढाच तगडा गोलंदाजी तेवढाच तगडा आणि षटकारही तेवढाच तगडा. हेड आणि टेल कोण मागणार आहे दोन्ही पैकी पाटील साहेब मागतील. एकीकडे रामभाऊ आणि एकीकडे शिंदे कोण घेणार आहोत. परत एक त्याच स्वरूपाचा फटका आहे चेंडू हवेत आहे आणि झेल सुटलाय. वीर भारत या संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. अहो निर्णय कळेलच. ते गॉगल जमा करून जायचे जाताना समीर
हा, हा, देत आपण. आता मात्र चेंडू आदळला शरीरावरती. दरम्यान षटक समाप्त. 2 षटकानंतर 1 गड्याच्या मोबदल्यात धावा झाल्यात ते ला 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 धावा झाल्यात त्या 23. उद्याच्या सत्रामध्ये चांगले कॉमेंटेटर्स, चांगली साऊंड सिस्टम याचाही बदल होईल. आज दिवस पहिला होता. अक्षयजी कांबळे ज्यांच्या माध्यमातून ही मंडप सेवा आहे, त्यांनी उद्या याची दखल घ्यायची आहे. एस के कन्स्ट्रक्शन यांच्या माध्यमातून या स्पर्धेला भेटलेली ही एक छोटीशी भेट पेंडॉलच्या स्वरूपामध्ये. अक्षय कांबळे कुठे? हो, मंडप बोले तो कधी बघा साइड स्क्रीन पाठी मागली. हाँ, क्या लिए तुम? गोलंदाज आहे अहमदपूरचा. माझ्यामध्ये फाजिल आहे का तू? खूप दिवसाने भेटलाय फाजिल. वीर भारत गोलंदाजी करेल. सद्दाम शेरूत. ओके, लय दिवस झाले त्यामुळे नावं विसरलो थोडं. अवांतर धावेने स्लोअर स्वरूपाचा चेंडू. सुरेख मारा. मला काही जणांनी रंबो आठवण करून दिली होती. मी म्हणलं हा कोण आहे गोलंदाज? तर हा गोलंदाज आहे ज्याने वैभव पांचाळला शेवटच्या चेंडूवरती धाव काढू दिली नव्हती. ही नव्हता का? मला सांगितले होते कोण तर. अच्छा, शाहरुख काजी होता का? ठीक आहे, ठीक. माफी असावी, माहिती चुकीची भेटली. मग माहिती आवेज मामूने दिली होती. परत एक अवांतर धाव. दरम्यान एक अवांतर. जरा पटन पाणी वगैरे दे. शरीरावरती केलेला मारा तेवढाच. फटक्यामध्ये काही दम नाहीये. क्षेत्ररक्षकापर्यंत राहुल पुढे क्षेत्ररक्षण करतोय. दरम्यान एक धाव. फलंदाजी आली आहे पाटीलला आणि गोलंदाजी ती वीर भारतला. ज्या दिवशी ही स्पर्धा होणारी अशी कल्पना भेटली, त्या दिवशीपासून या पाटीलवर याची नुसती चर्चाच आहे. बघू ग्राउंड वरती काय चर्चा रंगतेय. तुला मधी मला बाहेर, हला ओपनिंग, त्याला तसं हला असं. बघू तर काय होते नेमकं. सुरेख चेंडू.
अक्षय कांबळे मंडपवाले कुठे आहेत आपण? अभि केंद्रे चाकूर. बोलायला कोण नाही. सुंदर अशी गोलंदाजी करत असताना केंद्रे केंद्रेचा पुढचा चेंडू आदळला चेंडू ऑफ स्टंपचा इशारा येत असताना 16 चेंडू मध्ये 40 धावांची गरज. परत सरसावून मारण्याचा प्रयत्न होता. सरसा बॉल बॅटवर आले. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. या एका धावेची वाट 29 रन. आता आलाय तो स्ट्राईक वर सुनील. पुढचा चेंडू सुनील साठी. बॅटचा आतला एज लागलेला बॉल विकेट किपरच्या हातामध्ये सरळ च्या स्वरूपात सुंदर अशी गोलंदाजी करत असताना अभि आपल्या संघासाठी 14 चेंडू मध्ये 41 धावांची गरज. एस ए मोटार संघाला. आता मात्र सरसा मारला चेंडू लेग साईडच्या दिशेमध्ये 6 धावेसाठी. सुंदर अशी फटकेबाजी करत आहेत सुनील आपल्या संघासाठी. एकतर्फी सामना चालवत आहेत. परत एकदा अभि तयार. समोर आहे तो सुनील. सुंदर अशी फटकेबाजी करत असताना परत एकदा खोल टप्प्याचा चेंडू टाकलेला स्ट्रेटच्या स्वरूपात. एक धाव पूर्ण. गचाळ क्षेत्ररक्षण. बॉल हातातून निसटताना ओव्हरची समाप्ती. या 4 धावेने संघाची वाढती धावसंख्या झाली ती 39 धावा. 12 चेंडू मध्ये 31 धावांची गरज. एस ए मोटार संघाला जिंकण्यासाठी. पुढील षटक घेऊन येत कोण येते बघूयात.
समोर आहे तो महेश. 12 चेंडू 31 धावा. पहिला चेंडू फुलटॉसच्या स्वरूपात. बॉल जातो गॅप मध्ये सरळ 4 धाव्यांसाठी. सुंदर अशी फटकेबाजी होत असणार एसी मोटर संघाकडून. पाहूयात आता बॉलर काय करतोय. 18 चेंडू 27 धावा. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. बॉल सरसा समजला नाही. सरळ जातो विकेट किपरच्या हातामध्ये डॉटच्या स्वरूपात. 10 चेंडू 27 धाव. परत एकदा बॉल भुंगारा देत सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जात आहे. सुंदर अशी विकेट किपिंग चाकूरचे सचिन पाटील. आता मात्र पट्ट्यात आलेला बॉल जातोय सरळ सीमारेषा पार 6 धावेसाठी. 8 चेंडू मध्ये 21 धावांची गरज. आठ चेंडू 21 धावांची गरज. अतिशय रोमांचक सामना. परत एकदा मारण्याचा प्रयत्न डॉटच्या स्वरूपात. 7 चेंडू 21 धावांची गरज. पाहूयात या चेंडूवर मोठा फटका येतो का. मारण्याचा प्रयत्न. डॉटच्या स्वरूपात ओव्हरची समाप्ती. आता मात्र 6 चेंडू 21 धावांची गरज. शेवटचं षटक कोण घेऊन येते पाहूयात. आशिष वीर. 6 चेंडू 21 धावा. सहा चेंडू 21 धावांची गरज. शेवटचे षटक घेऊन आलाय तो आशिष वीर. समोर आहे सुनील. पाहूयात 6 चेंडू 21 धावा. पहिल्या चेंडूच्या डोक्यावर सीमारेषा पार 5 चेंडू 17 धावा. क्षेत्र दक्षिणामध्ये बदल करत असताना सचिन पाटील.
पुढचा चेंडू वीरचा सुनील शेट्टी मातीचा चेंडू डॉटच्या स्वरूपात 4 चेंडू 6 धावा. मोठे फटके प्रवेश होते. पाहूया पुढच्या चेंडूवर सुनील 4 चेंडू 6 धावा. पुढचा चेंडू वीरचा सुनील शेट्टी हा चेंडू विकेट पाईच्या स्वरूपात सीमापार चौकार पाईच्या स्वरूपात 3 चेंडू 3 चेंडू मध्ये आताच चौकार मध्ये असणे 13 लक्ष पदाचे पाहत होता झोपे गेले. आताच कोणी वर्षाचे मला प्रयत्न झाले 2 दिवस नाही. पुस्तक आहे यांच्याकडे माजिद पठाण सारखे कट्टर गोलंदाज असताना देखील गोलंदाजीचा भार दिला आशिष वीर संघाचा आयकॉन 3 चेंडू मध्ये धावा हव्यात त्या 8 3 बॉल 8 रन. आता मात्र कव्हरच्या दिशेने चेंडू भिरकावलेला आहे. चेंडू सीमापार धावायच्या त्या 6 2 चेंडू मध्ये 2 धावा. सर्व क्रिकेट पवेलियन मध्ये चर्चा रंगली आहे. जेवढे बी सिनियर आहेत इरफानला बॅटिंग न दिल्यामुळे संघाचंही रंगरूप दिसतंय. कलात्मक स्वरूपाची खेळी आणि सुरेख क्षेत्ररक्षण आणि सामना एस ए मोटर्सने विजयी केला 9 खेळाडूवरती. याला म्हणतात क्रिकेटमध्ये कधी कोणाला कमी लेखायचे नसतंय, कधी क्रिकेटला हलक्यात घ्यायचं नसतंय. क्रिकेट हा रंगरूप दाखवून देतो. 9 खेळाडूने सामन्यावरती विजय मिळवून दिलाय. सुरेख फलंदाजी केलाय सुनीलने. का या सुनीलला मी घेतलंय, का या सुनीलला मी उधळून बोलवलंय. नाही देता 5,000 लाव.